नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे बीसी योजनेच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप करीत शेकडो महिलांनी आपला संताप व्यक्त केला। नांदगाव पेठ येथील रिद्धी ज्वेलर्सचे संचालक पुष्पक कॉलनी अकोली रोडवर राहणारे सतीश चंद्र एकनाथ बहाळ यांच्यावर महिलांनी गंभीर आरोप केले आहेत। महिलांच्या म्हणण्यानुसार सोने गहाण ठेवून जास्त व्याजदराने पैसे देण्यात आले, मात्र नंतर सोने परत करण्यात आले नाहीत। तसेच बीसी योजना सुरू करून त्यामध्ये जमा केलेल्या रकमेच्या बदल्यात सोने न देणे आणि चेक सारख्या दिसणाऱ्या विड्रॉल स्लिप देऊन दिशाभूल केल्याचा आरोप तक्रार निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणी अनेक वेळा नांदगाव पेठ पोलीस ठाणे येथे तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे। नांदगाव पेठ पोलीस संबंधितांच्या बाजूने असल्याचा आरोप करीत महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान शेकडो महिलांनी एकत्र येत थेट जिल्हाधिकारी कार्यालय सोबतच पोलीस आयुक्तालयात धडक देऊन निवेदन सादर केले। तात्काळ गुन्हे दाखल करून आमचे सोने परत मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा महिलांनी दिला आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। शीतल महेशराव आसरकर, कुठं राहता तुम्ही? नांदगाव पेठ। काय विषय होता नेमका? तुम्ही कलेक्टर ऑफिसला आयुक्तालयात आल्यात, आक्रोश केला, काय विषय होता? सर, त्यांनी सगळ्या लोकांचा फ्रॉड केला आहे। गावातल्या पूर्ण म्हटले तरी चालते, पण तो त्याच्याकडे गेल्यावर त्याला जो पैसे मागितले तो उडवाउडवीची उत्तर चंद्र एकनाथ बहाळ रिद्धी ज्वेलर्सचा मागला। 15 वर्षापासून त्याचं दुकान होतं ना, गावात दुकान होतं त्याचं, त्याची बीसीची योजना होती। गोल्ड बॉन्डसाठी त्यांनी गुंतवणूक करायसाठी लोकांकडून पैसे घेतले आहे आणि तो गोल्ड बॉन्ड देऊन नव्हता राहिला बनवून लोकांना। आणि आता शेवट त्यांनी त्याचं दुकानही बंद ठेवलं दिवाळीच्या आधीपासून। म्हणजे आता आम्हाला आमचं काय करायचं आहे बा, आम्हाला आमचं काहीतरी म्हणजे आमचे जे पैसे त्याने घेतले ते त्याने आमचे परत आम्हाला वापस करावं पैसे, बस आमची एवढीच इच्छा आहे। तो इकडे तिकडे पळून राहिला, मस्त फरार होऊन राहिला। पोलीस स्टेशनला आम्ही 3 महिन्यापासून चक्कर करून राहिलो, त्याने FIR घेतली नाही आमची पोलीस स्टेशनला। ठाणे 10 तोंडे सवय झालं, ते म्हणाले होते, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही उचलतो म्हणे, त्याला आणतो म्हणे, त्याला आम्ही नंग करू म्हणे, पण काहीच केलं नाही अजून। त्याचे आम्हाला बाकी काहीच म्हणायचं नाही, त्याला अटक करा, त्याच्यापासून कुठे काय त्याची प्रॉपर्टी आहे काय असेल त्याची जप्त करा आणि आमचे पैसे आम्हाला त्याची प्रॉपर्टी विकून देऊन द्या। आम्ही डबल येत नाही ना, उपोषणाला बसतोच आहे। कारण 3 महिन्यापासून 2 त्याची बेलही कॅन्सल केली। आता आम्ही त्याचे बेल कॅन्सल करा म्हणे, त्याला बेल कॅन्सल केली की आम्ही उचलतो म्हणे। त्याच्या मागूनचे गुन्हे झालेले सगळेला अटक होऊन राहिली, हाच कसा सापडून नाही राहिला गावात। मग सगळे सपोर्टेड आहे, त्याला सपोर्ट आहे।